इथं बसतो बाहेर मध्ये आहे का मध्ये काय बाहेर बसतो इथं बसतो असेल तो ओपन फोटो म्हणा धोत्री या ठिकाणी आम्ही भेट घेतली. या गरीब कुटुंबाचं लहान लेकरांचा हाल बघितल्यानंतर अत्यंत मनाला वेदना होतात. पूर परिस्थितीमुळे एक शेतकरी आत्महत्या करतो आणि मी यांना विचारलं, या ताईंना विचारलं, लहान मुलांना विचारलं की तुम्हाला कोणी भेटायला आलं आहे का? ते आम्हाला म्हणतात की असे अधिकारी कोणी भेटायला आलं नाही. आपण जर वेळेस माणुसकीचा डंका मारतो, जर वेळेस माणुसकी दाखवतो. लहान लहान लेकरं आहेत, घरचा करता करता माणूस निघून गेला आहे, आत्महत्या केला आहे आणि संबंधित प्रशासनाचा एकही व्यक्ती यांना भेटला नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. संबंधित इथल्या मी तहसीलदारांना विनंती करतो की तात्काळ तुम्ही भेट घ्या. इतकी पूर परिस्थिती असताना या शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे, या कुटुंबावर वेळ आलेली आहे. मी संबंधित तहसीलदारांना विनंती करतो, तात्काळ भेट घ्या आणि त्यांना तात्काळ मदत जाहीर करा आणि तात्काळ त्या कुटुंबाला मदत व्हावी अशी आमची मागणी आहे, विनंती आहे. आणि जो हा लहान मुलगा आहे, मुलगी आहे, जेव्हा वडील निघून गेल्यानंतर त्यांची अवस्था काय असेल, प्रशासनाने यांची विचार करावं. ही ताईची अवस्था काय असेल. आम्ही गावामध्ये चर्चा केली. गावातले लोक म्हणतात अत्यंत इमानदार व्यक्ती होता, जिथंही काम मिळेल तिथं रोजंदारीवर जाणारा व्यक्ती होता, एकदम गरीब कुटुंबातला व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती आज निघून गेलाय. कारण त्याच्यावर हे पूर संकट आल्यामुळे आज तो भयभीत झाला आणि आत्महत्या तो केला आणि तो निघून गेलाय. म्हणून मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की या कुटुंबाला भेट द्या आणि तात्काळ त्यांना मदत मिळावी अशी संबंधित मागणी आम्ही तहसीलदारांना पण करणार आहोत. आणि संबंधित कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना या माध्यमातून सांगणं आहे की आपणही या घटनेकडं गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आपण आदेश द्यावे असं मी आपणास विनंती करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.